मित्र, कोणतंही राष्ट्र, कोणताही समाज, कोणताही व्यक्ती घडवण्यासाठी शिक्षण प्रशिक्षणाची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. राष्ट्राच्या विकासामध्ये, व्यक्तीच्या विकासामध्ये, समाजाच्या विकासामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षणाबरोबर संशोधन, साहित्य निर्मिती, इतर नव्या निर्मिती अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण संस्कृतीचा विकास, देशाचा विकास, राष्ट्राचा विकास ह्या मानवी प्रतिभेचा योग्य वापर करून घेता आला आणि करता आला तर त्यावर असते. आणि ही सगळा जो घडवण्याचा व्यवहार आहे, शिक्षण प्रशिक्षण संशोधनाच्या मार्गातून पुढे जात असतो. आणि उच्च शिक्षण हा त्या राष्ट्राला उच्च पातळीवर नेणारा घटक म्हणून पाहिला जातो. तर उच्च शिक्षणाविषयी जे राष्ट्र, ज्या समाज, ज्या व्यक्ती जागरूक असतील त्या देशामध्ये चांगलं काही घडणार आहे. आपण उच्च शिक्षणाविषयी जागरूक असणं अतिशय गरजेचं आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून पीपल्स महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर D.N. मोरे सरांनी उच्च शिक्षण धोरण, आव्हाने आणि दिशा हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाचं प्रकाशक आहेत युनिक फाउंडेशन प्रकाशन, पुणे. या ग्रंथाच्या मध्ये दडले काय हे आपण जरा बघितलं आणि काही महत्त्वाचे पैलू जर समाजासमोर या निमित्ताने आले आणि त्यावर चिंतन झालं तर नक्की काही एक आपण उपाय करू शकतो. कारण प्रश्न समाजासमोर गेला नाही तर उपाय समाजातून येणार नाहीत. म्हणून हा ग्रंथ ज्यांना समर्पित केलेला आहे ते व्यक्तिमत्वाबद्दल समर्पित भाव व्यक्त करताना, अर्पणपत्रिका व्यक्त करताना फार भावपूर्ण पद्धतीने ही अर्पणपत्रिका आहे. अध्ययन, अध्यापन आणि संशोधन या शैक्षणिक त्रिसूत्रीसाठी तसेच कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी आयुष्य वेचणाऱ्या व मानवी मूल्यांसाठी कायम संघर्षरत राहिलेल्या डॉक्टर विठ्ठल मोरे या ज्येष्ठ बंधूच्या स्मृतीस असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मित्र, तर हा ग्रंथ शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन याची चिंता वाहणारा आणि विशेषतः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या अनुषंगाने हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. या ग्रंथाला D.N. मोरे सरांनी अतिशय महत्त्वाची मनोगत व्यक्त करताना सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेतील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यावर आधारित नवसमाजाची उभारणी करण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले. समाज परिवर्तनाची गरज आणि विकासाची निकड ओळखून उच्च शिक्षण या घटकाला विशेष महत्त्व दिले गेले. या निमित्तानं वेगवेगळ्या समित्या आणि आयोगही स्थापन झाले. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू आहे आणि या अंमलबजावणीच्याकडे पाहत असताना त्यांनी त्यातल्या गुणाकडे आणि त्याच्यातील उणिवाकडेही लक्ष केंद्रित केलेलं आहे. अनुकूलता सांगत असताना त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सांगताना त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की कोणत्याही धोरणाला अधिक आणि उणे या दोन बाजू असतात. धोरणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठे, प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल बहुविद्याशाखीय उच्च शिक्षण संस्था स्थापन करणे, अभ्यासक्रम आणि अध्यापनात काल सुसंगत बदल, विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य, विद्यार्थी प्रवेश प्रमाण वाढवणे, संशोधन आणि नवोन्मेषास प्राधान्य इत्यादी तरतुदींचे शिक्षण व्यवस्थेवर काही अंशी अनुकूल परिणाम होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु यामध्ये हे सगळं अंमलबजावणी करत असताना काही आव्हानं आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. यातील काही दोष सांगत असताना, उणिवा सांगत असताना खाजगी आणि परदेशी विद्यापीठाच्या स्थापनेस मान्यता हा घटक प्रतिकूल म्हणून सांगितलेला आहे त्यांनी. कारण इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, तसंच या वेगवेगळ्या देशातील लोक या ठिकाणी येतील
आणि त्यांची मूल्यव्यवस्था, त्यांची व्यापारी दृष्टिकोन अंमलबजावणी झाला तर हा देश बाजाराचं केंद्रच होईल, फक्त मूल्यांचं केंद्र राहणार नाही, ही कदाचित भीती त्यांना असावी, म्हणून त्यांना ते प्रतिकूल मुद्दा वाटतो. तर या शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे आता मध्ये खाजगी त्यांना आरक्षण धोरण लागू नसणे, आता व्यापारीकरण आणि बाजारीकरण झाल्यावर कुठलं आरक्षण धोरण लागू असणार आहे. शुल्क निश्चितीचे अधिकार त्यांना देण्यात येणार आहे. ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षणास प्राधान्य देण्यात येणार आहे. हे तोटा म्हणून त्यांनी आणि एक उणीव म्हणून अधोरेखित केलेलं आहे. कारण ऑनलाईन शिक्षण म्हणतं तर आजही ग्रामीण भागात वाडी तांड्यावर, कारण वाडी तांडे हा काही देशाचा भाग होऊ शकत नाही का? वाडी तांड्यावर कुठलं नेटवर्क आहे? तिथलं ऑनलाईन शिक्षण तिथं कुठं जाणार आहे? या संदर्भामध्ये आधी याकडे लक्ष द्यावं अशी कदाचित त्यांना अपेक्षा आहे. शिक्षणासाठी वित्तपुरवठा अपुरा आहे, कारण शिक्षणावर खर्च होणं, जास्तीचा खर्च होणं अपेक्षित असताना शिक्षणावर कमी खर्च होण्याची प्रक्रिया जी सुरू आहे ती घातक आहे अशी जाणीव या निमित्तानं दिलेली आहे. शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपमध्ये कपात इत्यादी धोरणामुळे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील असं सांगितलेलं आहे. सक्तीचे मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून समाजातील दुर्बल घटक वंचित राहील ही भीती त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेली आहे. मित्र, आपण या निमित्तानं आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं हित म्हणजे राष्ट्राचे हित नाही आहे, समाजातील या देशातील सर्व माणसांचे हित म्हणजे देशाचे हित असते. देश घडवणे, माणसं घडवणे म्हणजे देश घडवणे. तर एखादा माणूस घडवताना एकच हात घडवला, उजवा हातच घडवला आणि डाव्याला दुर्लक्ष केलं, जमेल का? नाही होणार. अपंग हो आपण, देश अपंग करायचा असेल तर काही माणसांना तुम्ही विकासापासून वंचित ठेवा. मग हा देश दुबळा करायचा असेल, हा देश विकलांग करायचा असेल, हा देश मागास ठेवायचा असेल तर तुम्ही काही मुठभर समाजाचं हित ठेवा आणि बाकीच्याला मग खाईत ढकलून द्या. असं धोरण तुम्हाला अवलंब आहे. तसं धोरण अवलंबायचं आहे का? हे अवलंबू नये अशी अपेक्षा असल्यामुळे सर्वांच्या हितासाठी मित्र यातील अनेक चिंता व्यक्त केलेली आहे. आता 1 कोटी रुपयापर्यंत जर डोनेशन जात असेल या उच्च शिक्षणामध्ये प्राध्यापक होण्यासाठी, तर त्याबद्दलही चिंता व्यक्त केलेली आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 1 कोटी रुपये जर एखाद्याने दिले बँकेचे जरी काढून किंवा 1-2% काढून, तर त्याचं अख्खं आयुष्य ते कर्ज त्याचं व्याज फेडण्यातच जाईल पोट भरून. तर हे सगळं धोकादायक आहे आणि यामुळे कामगाराची पोरं, शेतकऱ्याची पोरं, आदिवासीची पोरं याच्यामध्ये येतील का? त्यातले म्हणजे खऱ्या अर्थानं कष्टकरी होतकरू येतील का? ज्याचं पोट या श्रमावर आधारित आहे, श्रमसंस्कृती आमची नष्ट करायची का? तर या संदर्भाने ही चिंता या ग्रंथामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. अनेक गोष्टीचा अध्यापन आणि मूल्यमापनाच्या पद्धतीचा बद्दलही सरांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे सांगितले. प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये एकमार्गी अध्यापनाचा बदल करून विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग करून घेणाऱ्या अध्यापन पद्धतीचा अवलंब करण्याचे मुख्य आव्हान उच्च शिक्षण शिक्षण व्यवस्थेपुढे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे आणि त्यासाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीसाठी आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आव्हान शिक्षण संस्थांवर आहे. आता ऑनलाईन पेपर तपासणे, त्या कम्प्युटर असायला पाहिजे ना, की अनेक महाविद्यालय पत्रामध्ये आहेत. त्या पत्राचे महाविद्यालय मोडकळीस आलेल्या इमारतीतले महाविद्यालयामध्ये आणि त्या ठिकाणी काही कोणीतरी तपासायला येते तेव्हा कुठले तरी कॉम्प्युटर दाखवत असतील आणि बंद पडलेले कॉम्प्युटर असतील. तिथलं कुठलं माहिती तंत्रज्ञान तुम्ही जास्त अवलंबणार आहात असाही एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असतो. तर मित्रहो, तर आर्थिक पाठबळ या दिशेस देणं अतिशय गरजेचं आहे. मूल्यमापनाची कालबाह्य झालेली पद्धत बदलण्याचे आणि त्यात नाविन्य आणण्याचे आव्हान शिक्षण व्यवस्थेला पेलावे लागणार आहे याबद्दलही त्यांनी यामध्ये, कारण कालबाह्य शिक्षण मूल्यमापनाची पद्धत काय लक्षात ठेवा आणि लिहा.
स्मरणशक्तीची परीक्षा म्हणजे मूल्यमापनाची परीक्षा थोडीच आहे, गुणवत्तेची परीक्षा थोडीच आहे. तर या दिशेनेही काहीतरी एक चिंतन होण्याची गरज आहे. आज उच्च शिक्षणामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातलं प्रमाण अजून वाढायला तयार नाही आहे. जवळपास 72% विद्यार्थी आजही उच्च शिक्षणाच्या बाहेर फेकले जात आहेत. तर मग काय या देशामध्ये उच्च शिक्षणाचा गाजावाजा आपण करू शकतो? कारण याच्यामध्ये मुलींचे लहान वयातील लग्न असतील किंवा बेकारीमुळे, घरातल्या दारिद्र्यामुळे मुलांना शिक्षण सोडून करावं लागल्याने नोकरी असेल किंवा पुढे नोकरीची शाश्वती नसणे. तर यासाठी उद्योग व्यापार व्यवसायामध्ये तरुणांना करिअरची संधी देण्याची आम्ही शाश्वती आणि तसं वातावरण आम्ही तयार करू शकणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. या अनुषंगानेही मोठं चिंतन होणं गरजेचं आहे. या संदर्भातही चिंता या ग्रंथामध्ये आहे. शिक्षक भरतीकडे होणारं जे दुर्लक्ष आहे यावरही आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. गुणवत्तेच्या बाबतीत जर आपला देशाचा विचार केला तर जागतिक क्रमवारीत भारतीय उच्च शिक्षण संस्था नसण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. अनेक विद्यापीठाची जेव्हा गणना करण्यात आली आणि उच्च शिक्षणाची जर गणना करताना विद्यापीठाची गणना करण्यात आली, त्यामध्ये पहिल्या 100मध्ये भारताचं विद्यापीठ नाही आहे. म्हणजे आपण दुसऱ्या देशाला नावं ठेवत असताना आपण किती 100च्या क्रमांकातही येत नाही याचंही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मित्र, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की या शिक्षक भरतीमध्ये जे CSB धारक विद्यार्थी, CSB म्हणून ज्यांना भरती केली जाते, त्यांचा पगार वेळेवर होत नाही, त्यांना मानधन दिलेलं चुकीचं कमी आहे. हे सगळ्या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. उच्च शिक्षण संस्था ह्यामध्ये राजकारणाचे अड्डे बनत आहेत, राजकीय हस्तक्षेप वाढलेला आहे. या अनुषंगानेही चिंतन होणं गरजेचं आहे. त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठीय स्वायत्ता अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विद्यापीठातील शिक्षकांच्या आणि कुलगुरूंच्या निवडीमध्ये होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली होती. आजही त्यांनी व्यक्त केलेली चिंता योग्य ठरते. एखाद्या अभ्यास मंडळावर नेमताना तर तुमच्या संघटनेचाच माणूस लागत असेल आणि तुमचं ज्याची सत्ता आहे त्यांच्याच संघटनेचा किंवा त्यांच्याच पक्षाचा माणूस लागत असेल, तर मग दुसऱ्या पक्षातल्या बद्दल आस्था असणारे किंवा शिक्षणाविषयी आस्था असणारे पण तुमच्या पक्षाविषयी आस्था नसणारे जर लोक या सगळ्याच बाबीपासून दूर राहतील, म्हणजे आम्ही गुणवत्तेला दुर्लक्षित करून आम्ही शिक्षण व्यवस्था गुणवत्तापूर्ण कशी करणार आहोत आणि शिक्षण व्यवस्था हे राजकारणाचा अड्डा बनू नये या संदर्भामध्येही चिंता या ग्रंथामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. संशोधनाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते. संशोधन म्हणजे केवळ PhD आणि MPhil साठी लिहिलेला एक थेसिस आहे. त्याचा समाजाशी काही उपयोग नाही असं एक वातावरण आहे. काही एक ज्यांचा असेल त्यांना प्रणाम. तर ज्यांचा उपयोग होत असेल, ज्यांच्या संशोधन केल्यामुळे काही उपयोग झालेला असेल तर त्यांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. शिक्षणाचं खाजगीकरण आणि बाजारीकरण नको आहे असेही त्या संदर्भात आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो आहे असं त्यांना वाटते. या आणि आणखीन प्रश्नाविषयी त्यांनी या ग्रंथामध्ये चिंतन व्यक्त केले आहे. अनेक उपाययोजना सुचवलेल्या आहेत. हा ग्रंथ मुळातून आपण वाचावा. या ग्रंथावर होणाऱ्या परिसंवाद मध्ये अतिशय परिसंवाद होणार आहे. या परिसंवादासाठी अनेक मान्यवर येणार आहेत. 7 एप्रिल 2025 रोजी नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयामध्ये हा परिसंवाद या धोरणावर होतो आहे. ज्ञानदीप शिक्षण आणि संशोधन प्रतिष्ठान नांदेडने आयोजित केलेला या परिसंवादामध्ये अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर व्यंकटेश काब्दे साहेब, माजी खासदार तथा शिक्षण तथा अध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटीचे असणार आहेत. माजी राज्यमंत्री सन्माननीय DP सावंत साहेब,
या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत आणि त्या मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सुधीर गव्हाणे माजी कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे राहणार आहेत. सचिव नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या माजी मान्य श्यामल ताई पत्की राहणार आहेत. प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्र शिंदे सर यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य राहणार आहेत. प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत जोगदंड सर हे प्राध्यापकाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षणाविषयी चिंतन सातत्यानं मांडणारे व्यक्तिमत्व राहणार आहे. आणि पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.M. जाधव सर राहणार आहेत. या परिसंवादाला आपण उपस्थित राहावं असं आवाहन करून थांबतो. धन्यवाद.